एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। दिल्लीत एकनाथ शिंदेंनी नरेंद्र मोदी यांची तातडीची भेट घेतली आहे। एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे, त्यामुळे पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात शिंदेंनी मोदींची भेट घेतल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या साताऱ्याच्या दौऱ्यावर होते। त्यानंतर ते तडकाफडकी दिल्ली दौऱ्यावर गेले। दिल्लीत नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदेंमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली। मतदारसंघातल्या विकास कामांवर चर्चा झाल्याची माहिती आहे। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुनावणी सुरू आहे। सुनावणी संदर्भात या भेटीमध्ये चर्चा झाली अशी देखील माहिती आहे। प्रधानमंत्री महोदयांना देखील मोदी साहेबांना भेटलो, सदिच्छा भेट घेतली आणि महाराष्ट्रातले विकासाचे काही विषय, इतरही काही विषय याच्यावर अतिशय मनमोकळेपणाने चर्चाही झाली, गप्पाही झाल्या। ते आपलं दुःख सांगतात, ते त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात। आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे, त्याच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील। 2 दिवस ते दरेगावी आहेत। आता त्याच्यानंतर ते पंतप्रधानांना भेटत असतील, त्यांचे काही विषय असतील, पण राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे। आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे, त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल, तर मला वाटतं की त्या दोन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील।